हॅलो फ्रेंड्स, आज मी तुम्हाला खपली गव्हाची खीर दाखवणार आहे. याची तयारी 1 दिवस आधी करावी लागते. या गव्हाला धुवून कपड्यावर अर्धा ते 1 तास वाळत घालायचा आणि मग त्याचा कोंडा काढावा लागतो. म्हणजे मिक्सरवर पल्स मोडवर फिरवून त्याचा कोंडा काढून मग तो भिजत घालावा लागतो. आणि हा मी गहू रात्रीच भिजत घातलेला आहे, कारण तो 7 ते 8 तास भिजावा लागतो, म्हणून मी रात्रीच भिजवलेला आहे. फक्त मी तुम्हाला इथे एक आयडिया यावी म्हणून मी त्या गव्हाची भरड काढून दाखवते. आणि हाच पल्स मोडवर थोडा थोडा फिरवून घ्यायचा. गहू थोडासा तुटला पाहिजे, पावडर पण नाही झाली पाहिजे, याची काळजी घ्यायची. कारण ते अख्खा गहू खिरीमध्ये जरा जास्त चांगला वाटतो बघायला. आणि या खिरीसाठी खपली गहूच वापरला पाहिजे असं पण नाही आहे, साधा गहू तुम्ही वापरू शकता. असा हा गहू तयार होतो. आणि याला आपण रात्री भिजत घालायचा जर तुम्हाला सकाळी खीर करायची आहे. आणि जर तुम्हाला संध्याकाळी रात्रीला खीर करायची आहे तर तुम्ही सकाळी लवकर हा गहू भिजत घाला. आणि हा अशा प्रकारे एकदम मऊ होऊन तो तयार होतो गहू. आणि ही खीर नागपंचमीला करतात, गणपतीमध्ये करतात. म्हणजे साधारण श्रावण महिना सुरू झाला की ह्या खिरीला सुरुवात होतेच गावाकडे. आणि आता हे काही पारंपरिक पदार्थ आहेत ते थोडेसे मागे पडत चालले आहेत, कारण लोक आता शहराकडे गेलेले आहेत बऱ्यापैकी. त्याच्यामुळे ह्या पदार्थांची माहिती थोडी आता कमी व्हायला लागलेली आहे. चला, आता कुकर थंड झालेला आहे. हे बघा, गहू खूप छान शिजलाय, व्यवस्थित मऊ झालेला आहे. आणि हो, मी याच्या 8 ते 9 शिट्ट्या करून घेतलेल्या होत्या. कढईमध्ये मी 2 चमचे तूप घालते. त्याच्यात काजू, बदाम, तुम्हाला जे हवे ते ड्रायफ्रुट्स याच्यामध्ये घाला. थोडेसे आपण हे फ्राय करून घेऊ, कारण जरा छान खरपूस लागतात म्हणून. आणि यावरच आपण जे शिजलेले गहू आहे ते घालूयात. मी गव्हाचं प्रमाण सांगते तुम्हाला. 3 वाट्या मी गहू घेतला होता आणि याच्यामध्ये मी 2 वाट्या गूळ घालणार आहे. म्हणजे गुळाचं प्रमाण व्यवस्थित होईल, कारण आपण नंतर याच्यामध्ये लगेच तर दूध नाही घालू शकत, कारण आपण याच्यात गूळ घालतो. तुम्ही तशीही खाऊ शकता किंवा दूध घालूनही घेऊ शकता. ही खीर ना गुळाचीच करायची, ह्याच्यात साखर नका घालू, कारण त्याची जी चव असते ना ती गुळानेच येते. म्हणून शक्यतो गुळच घाला. आणि असा व्यवस्थित आपण हा गूळ विरघळून देऊया. तोपर्यंत त्याला उकळवून घेऊया त्या गव्हा. हे बघा, माझी 2 पिल्लं, त्यांनाही आता भूक लागली आहे. पण आता यामध्ये खोबऱ्याचे तुकडे आणि खोबऱ्याचा चव असं दोन्ही घालायचं. म्हणजे तुम्हाला आवडत असल्यास तुकडे घाला, नाहीतर पूर्ण खोबरं खाऊनच घाला. आणि आता आपण व्यवस्थित सारखं करून घेऊया. याच्यामध्ये आता वेलची आणि जायफळ यांची पूड घालूया. मी ते साखर घालून बारीक करून ठेवलेलीच असते माझी. आणि याच्यामध्ये ती 2 चमचे आपण पूड घालून घेऊया. आणि ही खीर करण्याची पद्धत जर तुम्हाला आवडली असेल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हो, खीर आवडली असेल तर कमेंटमध्ये नक्की लिहा. आणि बघा, मी सर्व करते खीर. किती छान दिसते बघा खीर. आणि जेवढी छान दिसते ना तेवढी छान लागते सुद्धा. त्यामुळे नक्की करून बघा. आता हे दूध घालून आपण सर्व करूया. आणि असेच हसत राहा, खात राहा आणि घेत राहा घरचा स्वाद. नमस्कार.